कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्य सुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य जागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी मनांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। प्रपंच करत असताना प्रत्येक मनुष्य प्राण्यांना एक जिज्ञासा असते, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न करत असतो। या निसर्गातील नवीन नवीन काहीतरी शोध घेतो आणि नवीन नवीन शोध घेता घेता त्याचा आनंद पण लुटतो आणि इतरांना पण आनंद देण्याचा तो प्रयत्न करतो। हे करत असताना त्याला दोन बाजू असतात, एक श्रेयस आहे, एक प्रेयस आहे। ईश्वराने दिलेलं एक गती आहे आणि त्याच्या संख्येला एक माया आहे। त्यावेळेस मात्र नक्की कुठल्या बाजूने जावं याची थोडीशी आपल्याला ज्ञान झाला तर मग माणूस ईश्वराकडे जाऊन पोचतो। ज्याला ज्ञात झाले नाही तो मात्र खूप जोरात जातो, खूप ज्ञान असतो असं त्याला वाटतं, खूप चारित्र्य स्वच्छ आहे असं त्याला वाटतं, मी खूप दान करतो असं त्याला वाटतं, पण तो धर्माला अनुकूल नसतो। अशा काही गोष्टी असतात, सतत तडफडत असतो, चारित्र्य स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि हे करता करता पूजा असेल, साधना असेल, कर्मकांड असेल, दैनंदिन जीवनातील काही गोष्टी असतील, हे करत करत स्वतःमध्ये भरपूर जातो। आणि दुसरी बाजू तो सुद्धा पूजा अर्चा, कर्मकांड, तीर्थाटन, दान धर्म, सच्चा आचरण हे करता करता स्वतःला त्यामध्ये विसरून जातो, एक कोरफळून जातो, एक विसरून जातो। अशा जीवनामध्ये दोन बाजू, जो शरीराला स्वतः मी म्हणतो आणि दुसरा काय म्हणतो, शरीर म्हणजे मी नाही। पहिला म्हणतो शरीर म्हणजे मी, नटणं थटणं, खाणं पिणं, मौज मजा करणं, देवाच्या नावावर चांग बदल करणं, ईश्वराने जे दिले ते माझंच म्हणणं। दुसरा जो आहे तो साधना करतो, तो अंतर्मनाने नटतो, अंतर्मनाने सजतो,
जे काही ईश्वराने ज्ञान दिलेलं आहे ते इतरांच्या कल्याणासाठी दिलेलं आहे असं तो समजतो. जे काय त्याच्याकडे पुण्याचे शिदोरी आहे तो इतरांच्या कल्याणासाठी दिलेला ईश्वराने असं समजून तो इतरांसाठी प्रयत्न करतो. कुटुंबामध्ये सुद्धा दोन बाजू आहेत, जीवनामध्ये दोन बाजू आहेत. इतकंच नसून तुमच्या जवळ सुद्धा आत्ता सुद्धा दोन बाजू आहेत. स्वतःला विसरून साधना करणं आणि स्वतः शरीर म्हणजे मी आहे, मी माझ्या कर्तृत्वाने सगळं प्राप्त झालं आहे, मी करतो म्हणून सगळं आहे, ही एक बाजू. आता कुठल्या बाजूने प्रवास करतो, कुठल्या बाजूने साधना करतो याच्यावर सर्व काही अवलंबून असणार. तर दोन्ही उदाहरणं तुम्हाला देतो. एक जानुसराव नावाचा एक राजा, जानुसराव नावाचा राजा, आणि तो खूप दानशूर होता, खूप विद्वान. तो दरबारामध्ये वेळच नाही घालवायचा, इतका तो दान करायचा, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दान करायचा. ज्यांना जे जे पाहिजे ते राज्यामध्ये खजिन्यामध्ये जे जे आहे महसुली त्याच्यातनं आलेलं सगळं तो लोकांना दान करत आहे. मग त्यात एखादा निर्णय द्यायचा असेल तरी तो न्यायप्रिय होता, तो योग्य निर्णय द्यायचा. सगळ्या बाजूने सर्वांनी त्याच्या राज्यातली प्रजा ही सुखी होती, खूप आनंदी प्रजा होती. एकदा भोजन झाल्यावर मध्याह्न काळामध्ये महलाच्या वरच्या बाजूला ते शतपावली करत होते. शतपावली म्हणजे भोजन झाल्यावर थोडंसं फिरायचं असतं, फिरत होते. फिरत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा विचार असा घोळत होता. त्यांचं मन असताना सांगत होतं, ते मनाशी बोलत होते. बोलत असताना म्हणत होते की माझ्यासारखा विद्वान या सृष्टीवर नसेल, माझ्यासारखा दानशूर ह्या सृष्टीवर नसेल, माझ्यासारखा न्यायप्रिय या सृष्टीमध्ये कोणीही नसेल, माझ्यासारखा गुणवंत, न्यायवंत, नीतिवंत असं तो स्वतःमध्ये विचार करत होता. ते विचार करत असताना एक दोन पक्षी, एक नर आणि एक मादी, त्यांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे जात असताना नर पक्षी पुढे होता, मादी पक्षी पाठीमागे होते. मादी पक्षी त्याच्या मनामध्ये जे विचार चालले होते जाणली, त्या राजाच्या मनामध्ये जे विचार करत होता तो राजा. पक्षी खूप हुशार असतात, पक्ष्यांना सांकेतिक भाषा सगळी कळते. तुमच्या नजरेमध्ये काय आहे, तुमच्या भावनेमध्ये काय आहे हे पशु पक्षी जाणू शकतात, एवढे ज्ञानी असतात. ते नर मादीला सांगत होते की राजाच्या डोक्यावरनं जाऊ नको, राजाच्या डोक्यावरनं जाऊ नको, तो पुण्यवान आहे, तो न्यायप्रिय आहे, तो दानशूर आहे. पुण्यवान माणसाच्या डोक्यावरनं जाऊ नये, आपण पुण्यवान नाही एवढे, असं ते पक्ष्यांचं म्हणणं होतं. तेव्हा नर पक्षी म्हणाला, हा कुठला पुण्यवान आलाय, हा कुठला पुण्यवान आलाय, स्वतःच्या पुण्याची त्याला बाज आहे, स्वतःच्या पुण्याची त्याला अहंकार आहे.
तो मनामध्ये विचार करतो माझ्यासारखा पुण्यवान या सृष्टीमध्ये नसेल, असं ज्या अगदी आपला मनामध्ये विचार करतो त्या अगदी पुण्यवान कसा, हे संवाद दोन्ही त्या पती पत्नीचं चालेल, नर आणि मादीचं. तेव्हा नर सांगतो मादीला, याच्या पक्षात पुण्यवान याच्या राज्यामध्ये रैक्व नावाचा एक ऋषी आहे, तो पुण्यवान आहे. तेव्हा मादी म्हणाले ते कसे काय? ते पक्षांचा संवाद चालू असताना तो ज्ञानी होता, तो पक्षाचा संवाद जाणला आणि तो म्हणाला मी एवढा दानशूर आहे, सर्वांगांनी या प्रजेचं संरक्षण केलेलं आहे, रक्षण करतो, आरोग्य शिक्षण त्याचे काय हे दैनंदिन गरजा सगळे मी भागवत असतो, मी पुण्यवान नाही कसं? म्हणजे ज्याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अहंकार आहे ना, जेव्हा एखादी गोष्ट मी केलेली मला आठवण त्याने मला माझ्या हृदयाला स्पर्श करते, त्या अगदी माझ्या मनात ते केलेलं पुण्य, ते केलेलं जे काही साधना असेल ते निश्चित बाहेर पडलंय का? नाही, ते हृदयामध्ये राहिलं, ते मी धुळत आहे, त्याच्याशी मी चिटकून आहे. म्हणजे मी केल्याच्या पुण्याच्या बळावर मला थोडस किंचित अंतर आहे. तो क्षणभर विचार केला आणि लगेच प्रधानाला बोलवलं आणि प्रधानाला सांगितलं की माझ्या राज्यामध्ये रैक्व नावाचा ऋषी जिथं असेल तिथून त्याला उचलून घेऊन ये. प्रधानाने सगळ्या शिपायाला सांगितलं. सगळे शिपाई काही दिवसांनी गेले. राजांचा आदेश आणि संदेश कोण सांगतात? पशु पक्षी सांगतात. आणि पशु पक्षी पक्ष्यांचा संदेश राजा ऐकतो आणि प्रधानाला सांगतो आणि प्रधान शिपायाला सांगतो आणि शिपाई सगळे शोधत जातात. स्वतः एका ठिकाणी एक बैलगाडी होती. बैलगाडी पूर्वी बैलाच्या गाड्या खूप असायच्या. त्या बैलगाडी खाली तो नागडा मस्तपैकी झुकलेल्या एका उशीखाली दगड घेतलेला, त्या दगडावर डोकं ठेवून तो झुकलेला होता. आणि त्या ठिकाणी शिपाई गेले आणि त्या ऋषींना महर्षींना त्यांनी विनंती केली की या राज्याचा राजा आपणाला दरबारामध्ये बोलवलेला. महर्षी क्षणभर विचार केला. ऋषी तो म्हणाला माझं तरी राजाकडे काही काम नाही. तो महर्षी निरोप दिला त्या शिपायाला. शिपायाला किती सांगितलं माझं राजाकडे काय काम नाही. जर राजाचं काम असेल तर राजाला माझ्याकडे यायला सांगा. आता राजा येईल का वगैरे बाहेर नाही दिसू शकत. शेवटी शिपायांनी राजाने निरोप दिला. राजांना निरोप दिल्यानंतर राजा ज्ञानी होता. तो क्षणभर विचार केला. हत्ती घोडे त्या सगळ्यावर एवढं खजिन्यामध्ये त्याच्याकडं येण्यासारखा ते सगळं त्यांनी त्याच्यावर लागतं. दागिने असतील, पैसा असेल, रत्न असतील, हिरे असतील, हे सर्व त्या हत्ती घोड्यावर त्यांनी रचलं आणि स्वतः घोड्यावर बसून जिथे तो रैक्व नावाचा ऋषी ज्या बैलगाडीकडे झोपला होता दगडाला ऋषी करून तिथे गेला आणि तो त्याला सांगितला की राजा आम्ही तुम्हाला भेटायला आलो. हे सर्व दाग दागिने घेऊन, हे सर्व खजाना, हे नजराना म्हणून तुम्हाला द्यायला आणलेला आहे. रैक्व नावाचा ऋषी किंचित सुद्धा जागा सोडलेला नाही. किंचित सुद्धा जागा सोडला नाही. त्या जागेवरच सांगितलं मला हे भौतिक सुखापासून लांब राहायचं आहे.
मला भौतिक साधनं नको आहे, मला भौतिक साधनाची गरज नाही. तेव्हा राजाने त्याला शरण आला. त्या रघु नावाच्या ऋषीला राजाने विचारलं की सगळ्यात सुख जास्त कशात आहे. तेव्हा रघु नावाच्या ऋषीने सांगितलं की ज्ञानामध्ये सुख नाही आहे, ज्ञानामध्ये सर्व काही नाही, आत्मज्ञानामध्ये आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाला तोच खरा या सृष्टीवर जगू शकतो. ज्याच्या शोधासाठी आपण निघालो, ज्याच्या शोधासाठी आपण साधना करतो, ज्याच्या शोधासाठी आपण आयुष्य खपलं, ज्याच्यासाठी आपण सर्वस्वी त्याग करतो, तो जर आत्मज्ञान आपल्याला मिळाला तर या भौतिक सुखाची काही गरज नाही. ही साधना खरी साधना आहे, ही साधना आहे. तुम्ही अपेक्षा करून जर साधना करत असाल, तुम्हाला अपेक्षित जर मिळत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पळत असाल आणि ती साधनाच्या रूपाने तुम्ही सतत पळत असाल तर ती साधना खरी नाही. दुसरी बाजू सांगतो, श्रेयस आणि प्रेयस. मी सुरुवातीला सांगितली साधनेच्या दोन बाजू आहेत. ही निखळ साधना स्फटिकापेक्षा निर्मळ, कुठलीही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही, अशी ही साधना ईश्वरापर्यंत पोहोचवू शकते. ईश्वरापर्यंत पोहोचवण्याची माध्यम म्हणजे निखळ निर्मळ आत्मज्ञान प्राप्ती आणि स्वतःला ओळखणं. देह आपला नसून देह ईश्वराचा आहे. इंद्रिय आपले नसून इंद्रिय देवाला समर्पित आहे. माझी नजर माझी नसून इंद्रिय सुद्धा नजरेसह जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा ज्ञान आपल्याला ईश्वर आपल्याला निखळ ज्ञान देतो. दुसरे ज्ञान जी अपेक्षा ठेवून करतो. एक साधू होते, साधूच्या जवळ एक शिष्य होता. अगदी लहानपणापासून बालपणापासून तो शिष्य होता. तो साधना करून सद्गुरूची सेवा करायची, मनोभावी सेवा करायची. हे करत असताना थोडीशी बाहेरची संग लागली. आता तो सेवकच बाहेर भिक्षुकाला जायचा. महाराज कधी भिक्षुकाला जायचे? भिक्षुकाला गेल्यानंतर 900 900 900 अनेक प्रकारचे समाजातले सगळे घटक त्यांना मिळाले. मिळत असताना जेव्हा भिक्षुकांना जात असताना एका झाडाखाली पाराखाली माणूस बसून राहायचा. तो बिडी पेत राहायचा. बिडी पेत राहिल्यानंतर सेवक तिथे जायचा. जाता जाता बिडीचा धूर तुझ्या नाकामध्ये जायचा तर गोड वाटायचा. ती बिडीची धूर जी आहे गोड वाटायचा. तो 2 पावलं फक्त थुंकायचा, थांबायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा. गप्पा मारता मारता पूर्वीची प्रथा अशी होती की एखादी माऊलीने नवीन साडी आणली की घडी मोडायला शेजारीला द्यायचा असतं प्रथा. तशी तो पिढी सुद्धा नवीन पिढी घेतोय, हृदय फटका मार त्या शिष्याला द्यायचा. रोज एक झोका घेता 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 त्या शिष्याला सवय लागली. रोज सवय लागली. ते गुरुजींना कळलं, माहीत होतं, पण गुरुजी त्याला अनेक प्रकारे अनेक उदाहरणं देऊन समजावून त्याला सांगायचे, अनेक पद्धतीने सांगायचे. फक्त धोका द्यायचा, आजपासून काय करणार नाही म्हणून काम करायचा. पण दुसऱ्या दिवशी समोर जाताना त्या बिडी वडल्याचा जो धूर असतो नाकात गेला की तो परत नसायचा. रोज उद्योग चालला. मग ह्याला स्वतःला बिडी प्यायची सवय लागली. तो बिडी चोरून मठामध्ये कुठेतरी ठेवायचा आश्रमामध्ये. आणि तिकडे एकदा महाराज झाले कोण नसले की आपला बिडी पेट बसायचा. त्याला जाणलं, तो शिष्याला वय झालं, गुरुजींचं वय झालं, तर गुरुजी शेवटच्या क्षणात आहे. तेव्हा त्याला त्या सेवेची किंमत जाणली. सद्गुरूंना तो म्हणाला, महाराज आपण देह ठेवल्यानंतर ज्या लोकांमध्ये जाणार आहात
त्या लोकांमध्ये माझी पण इच्छा आहे, त्या लोकांमध्ये येऊन पुढच्या जन्मात सुद्धा तुमची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. मग गुरुजी म्हणाले, तुला एवढं माहित आहे, गुरुजीकडे काय ज्ञान आहे माहित आहे, एवढं माहित असून तो मला फसवून मला चोरून तो पीडित केला, तर वर नाही ना चालायचं असं. शिवलोकात, सत्यलोकात, विष्णू लोकात ह्याच्यामध्ये नाही चालायचं. तू जर पिढी सोडत असतील तर मग नक्कीच तुला घेऊन जाईल सगळं माफ करायचं असतं. गुरुजी असतात ते माफ करतात सगळं, आणि मला माफ करा आणि आजपासून तू येणार नाही. गुरुजींनी सांगितलं तर असतं ते ठेवले आणि गेले. कालांतराने काही दिवसांनी हा पण देह ठेवला आणि हाही गेला. हाही गेल्यानंतर वर गेल्यानंतर गुरुजीने सांगितलं, तुझं कर्म 50% लबाडीचं आहे आणि 50% शुद्ध आहे. तू जरी माझ्याकडे आलास तर तुझं पुण्य संपल्यानंतर तुला यमदूत येणार आणि नरकात जाऊन तुला शिक्षा करणार. तो घाबरला. तो म्हणाला, असं कसं, मी तुमची सेवा केली. अरे तू बाळा माझी सेवा केली पण भिडी पडली ना, हा अपराध आहे. तू गुरुजीला म्हणाला, मी आता काय करू सांग, तू काही करायचं नाही, डोळे मिटून बसायचे, दरवाजाकडे बघायचं नाही, दरवाजाकडे बघायचं नाही, डोळे मिटून बसायचं, सेवा करायची. दाराकडे कोण आलाय बघायचं नाही. होकार दिला, गुरुजीची सेवा करायला लागला. आता सेवा करता करता काही दिवस काही वर्ष गेले. आता काही वर्ष गेले म्हणजे त्याचं जे गुरुजींची सेवा केल्याचे जे पुण्य होतं ते पुण्य संपत आलं. गुरुजींना फसवून पीडित केल्याचा पाप उभं राहणार. जी चोरी दबाडी चुकली हे सगळ्यात वाईट. एखाद्या हत्या करणं पाप आहे पण ते धुवून निघतो, पण चुगली करणं, खोटं बोलणं हे कधी धुवून निघणार नाही. माहितीसाठी सांग, कधी निघणार नाही. त्याचं प्रायश्चित भोगावंच लागतं. आता यमाचे दूत आले शोधत शोधत त्याला. आता यमाच्या दूतांना शिव लोकांमध्ये येता येत नाही. आता याचा जर अपराध, हा अपराधी आहे, त्याचं पुण्य संपलं आहे, तुमची सेवा केली, आता हा आहे नरकात घेऊन जायला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? हा दारामध्ये आले, यमाच्या दूताला खुणवायला लागले. गुरुजी काय सांगितलं, कुणीकडे बघायचं नाही, डोळे मिटून. हा गुरुजी साधनेला बसले, ते हा पण साधनेला बसायचा आणि हळूहळू एक डोळा उघडून बघायचा, एका डोळ्याने बघायचा. फक्त यमाचे दूत म्हणाले की याला घेऊन जाण्यासाठी काय युक्ती केलं पाहिजे. मग त्यांनी मागचा टाका काढला. या आत्म्याचं याला छंद काय आहे, याला गोडी कशाची आहे, त्याला काय आवडतं आणि काय नाही, हे सगळं त्याने त्याचा टाका काढला. मृत्यू लोकांमध्ये हा काय करत होता, गुरुच्या आश्रमामध्ये असताना कसा दबाडी करत होता, हे सगळं टाका काढला आणि त्या टाक्यामध्ये भिडी जायचं त्याला लक्षात आलं त्या यमाच्या दूताला. आता यमाच्या दूताने म्हणाले की याचं बीक पॉईंट आपल्याला सापडलं, आता काय करायचं. येणे भिडीचा बंडल घेतला यमाच्या दूताने, त्या दारापुढे आले. सगळ्यांनी पिढीत पेत आपले बसले. यमाचे दूत दारापुढे पिढीत पेत बसले आणि वाऱ्याच्या झुळकाने जो धूर होता तो धूर आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर जसा हा पाराकडनं जात होता, जाताना धूर दिसला की तो थांबायचा, नाकात धूर गेले की त्याला मजा वाटायची. तसं तो दारात आलेला धूर सुद्धा तो पाराकडचा धूर वाटला. तो पाराकडचा धूर वाटला
आणि त्याला मजा वाटली. नाकामध्ये धूर गेल्यानंतर एक डोळा उघडला, चांगलं फक्त त्या गुंगीमध्ये गेल्यानंतर दोन्ही डोळे उघडला. दोन्ही डोळे धूर कुणीकडे येतं पाहिला. गुरुजी आता साधनेमध्ये आहेत. एक झुणका मारून यायला काय हरकत आहे? एक झुणका मारून यायला काय हरकत आहे? तर दाराकडे पाहिला तर माणसं बसलेत, माणसाचे रूप घेऊन दबा धरून बसलेले यमाचे दूत आहेत. त्याला नरकात घेऊन जायला बसलेले आहे. तो केवळ धूर, त्या धुराकडे तो गेला आणि यमाच्या दूतात अडकला आणि नरकात गेला. एक साधनेचे दोन प्रकार, एक रैवत ऋषींची साधना, एक साधूजवळ असून सुद्धा स्वतःला फसवणारा एका सेवेकऱ्याची साधना. दोन्ही साधनाच आहे. मग आपल्याला कुठली साधना आवडते ते आपण ठरवायचं असतं. साधना करत असताना अपेक्षित इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला नरकात जावं लागेल. जर जायचं नसेल निष्प्रह, कुठलाही कलंक नसताना, कुठल्याही अपेक्षा नसताना, डोळ्यातले भाव सुद्धा गेला पाहिजे. लक्षात ठेवा, डोळ्यातला जो तीव्र भाव आहे, जो दूषित भाव आहे, डोळे सुद्धा इतके नाराज, इतके दुःख असतात, तुम्हाला दयाला घेऊन पोचल्याशिवाय राहणार नाही. साधना लक्षात ठेवा. जोपर्यंत डोळे हे सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरी साधण्याच्या मार्गावर जाता येत नाही.